नमस्कार. आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. आजचे सकाळपासूनचे रूटीन तसेच मी महालक्ष्मी मातेची सुंदर अशी केलेली सजावट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तरी कृपया स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. सुरुवात करते देवपूजेपासून. पितांबरीने चांगले देव उजळून घेतले की छान वाटतं. त्यानंतर मी तुळशीची पूजा करून घेतली. तुळशीसमोरही मी थोडीशी छोटीशी अशी रांगोळी काढते आणि तुळशीची पूजा झाल्यानंतर मी सूर्याला अर्घ्य देते. हळद कुंकू फूल घालून अशी मी देवारा सजवते. असा देवारा सजलेला बघितला की पूर्ण दिवसच अगदी आनंदात जातो. पूजा झाल्यानंतर मी जेवण करून घेतलं उपवासाचं आणि बाकीची जी काही कामं होती तेही आटपून घेतली. मग शांतपणे मला महालक्ष्मी मातेची पूजा करायची होती. आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार असल्यामुळे मला उंबरठ्यावर हळदीचं लेपनही करायचं होतं. ते लेपनही करून घेतले. छानशी बॉर्डर रांगोळी काढून घेतली आणि मग मी महालक्ष्मी मातेची पूजेची तयारी करायला सुरुवात केली. पूजेला लागणारे सगळे साहित्य मी एकत्र आणून बाहेर सोप्यावर आणून ठेवलं. कलश छान घासून पुसून ठेवला. मी देवीचा मुखवटा आणला होता. त्याला कानातले नथ घालून घेतली. दोरा लावून घेतला. पूजेसाठी लागणारी पाने स्वच्छ धुवून पुसून ठेवली. वेणी वगैरे सगळं जवळ आणून ठेवलं म्हणजे एकदा पूजेला बसलं की सारखं सारखं उठायला लागू नये. गेल्या वर्षीचा माझ्याकडे मुखवटा आहे. तो तर छान रेडी सजलेलाच आहे, परंतु हा मुखवटा मला खूप आवडला म्हणून तो खास मी घेतला. तो मुखवटा मी पुढच्या गुरुवारी घालेन आणि त्याला मॅच असा खणाचा ब्लाऊज पीस माझ्याकडे आहे. तो मी साडी म्हणून देवीला पुढच्या गुरुवारी नेसवणार आहे. दरवाजा रांगोळीने हळदीच्या लेपनाने असा छान सजवला की दरवाज्यातून आत येतानाच असे छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स येतात. घर स्वच्छ नीटनेटकं जेवढं आपण ठेवू तेवढं लक्ष्मीचा वास आपल्या घरात नांदतो. मी पूजेची मांडणी महालक्ष्मी व्रताची जी आपल्याकडे पोथी असते त्या पोथीप्रमाणेच करते. कलशात स्वच्छ पाणी भरून घेतले. त्यानंतर हळदी कुंकवाने त्याच्यावर मी स्वस्तिक काढलं. स्वस्तिक काढून झाल्यानंतर कलशाच्या अष्टबाजूंनी हळदी कुंकाच्या रेषा मारल्या. अशा प्रकारे मी पूजेला लागणारं सगळं साहित्य एकत्र आणून सोप्यावर ठेवून दिलं होतं. त्यामुळे मला सारखं सारखं उठायला लागणार नव्हतं. चौरंगही मी आणून ठेवला होता. चौरंग मांडायच्या आधी मी रांगोळीने स्वस्तिक काढून हळद कुंकू घातलं आणि त्यावर मग चौरंग ठेवला आणि देवीलाही लागणारे दागिने मी असे जवळ आणून ठेवले होते. चौरंगावर मी पितळेचे ताट ठेवले. त्यावर असे तांदूळ ओतून घेतले आणि तांदळाचं असंच गोल वर्तुळ करून घेतलं आणि वर्तुळावर ह्या तांदळावर हळद कुंकू घातलं आणि त्यानंतर मी त्याच्यावर कलशाची मांडणी केली. कलशात 5-5 प्रकारच्या पानांच्या डहाळ्या लावल्या व त्यावर नारळ ठेवला. नारळाला हळद कुंकू लावलं, अक्षता घातला. त्यानंतर मी मुकुट लावला आणि आता इथे मी मुकुट सजवायला सुरुवात केली आहे. जसं मी देवी आईला एक एक दागिना लावत आहे तसं देवी आईचं रूप अगदी खुलून दिसत आहे. सुंदर अगदी दिसते. किती सुंदर रूप आलं आहे ना महालक्ष्मी मातेला. खूप सुंदर दिसत आहे. अगदी बघतच राहावं असं वाटत आहे. पोथीत सांगितल्याप्रमाणे 2 देठाची पानं, त्याच्यावर 1 रुपयाचं नाणं व सुपारी ठेवली. माझ्याकडे देवीची पावले होती. ती तिथे ठेवल्यामुळे महालक्ष्मी मातेचं रूप अजूनच खुलून आलं. पूजेची सुरुवात करायच्या अगोदर निरंजन लावून घेतलं.
हे निरंजन अखंड दिवा आहे. एकदा तेल घातलं की तो 7-8 तास आरामात जळत राहतो. दिव्याला तांदळाचे स्थान देऊन तो एका बाजूला ठेवून घेतला. माझ्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे मी एका हाताने मोबाईल पकडला आहे व एका हाताने तुम्हाला पूजा दाखवत आहे. काय चुकत असेल तर माफ करा. माझा ट्रायपॉड उद्या येणार आहे. पुढच्या गुरुवारी नक्कीच मी छान अशी ट्रायपॉडवरून तुम्हाला माझी पूजा दाखवेन. इथे मी खारीक, अक्रोड, हळकुंड, बांगड्या असे ओटीचं साहित्य ठेवून घेतलं. तिथेच बाजूला मी अशी 5 फळं मांडून घेतली. मला चौरंगावरच सगळी मांडणी करायची होती, कारण मी ट्युशन घेते. त्यामुळे मला जास्त खाली मांडणी करता येत नव्हती. महालक्ष्मी मातेचं रूप अगदी खुलून येत आहे. एक तेलाचा व एक तुपाचा दिवा लावतात, त्यामुळे मी इथे हा तुपाचा दिवा लावत आहे. तुपाचा दिवा चौरंगावर ठेवला. त्यानंतर दूध साखरेचा नैवेद्यही वर चौरंगावर ठेवून दिला. पूजेला सुरुवात करायच्या आधी मी आचमन करून घेतली. ती क्लिप मी चुकून पुढे टाकली आहे. प्रथम सुरुवात दिव्याने केली. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून घेतली. त्यानंतर सुपारीवरही हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहिले. ती पावलं समोर ठेवली आहेत. त्या पावलांवरही मी हळद, कुंकू, अक्षता वाहिल्या. हे पहा, हे मी आचमनाचं आत्ता क्लिप टाकली आहे चुकून. हे आधी केलं, त्यानंतर मी पूजा केली आहे. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमोस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. फळांवरही मी हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून घेतले. पूजा करताना एक प्रकारचा वेगळाच उत्साह अंगात येतो. अगदी वाटतं किती करू आणि किती नको. अशा प्रकारे ही माझी महालक्ष्मी मातेची पूजा पूर्ण झाली. अशा प्रकारे इथे मी मनोभावे अगदी देवीची पूजा केली. माझा संकल्प, इच्छा सांगितल्या. त्यानंतर सुरुवात केली रांगोळीला. रांगोळीशिवाय अगदी सगळं अपूर्णच वाटतं. एका हाताने मोबाईल पकडून एका हाताने रांगोळी काढत आहे. त्यामुळे थोडं समजून घ्या मला. काय चुकत असेल तर इग्नोर करा.
इथे मी तुम्हाला पावलांपासून मुखापर्यंत महालक्ष्मी मातेचं रूप दाखवत आहे. किती महालक्ष्मी मातेचं रूप खुलून आले ते तुम्हीच पहा. किती छान दिसते, अगदी वाटतं दृष्ट काढावे. सुंदर अशी सजली आहे. रांगोळी, गजरे, वेणी, फूल, अलंकार, नथ एकदम सुंदरच दिसत आहे. हे नथीचेच कानातले, नथीचं गळ्यातलं आहे. मॅचिंग केलं आहे मी. किती सुंदर दिसत आहे पहा. रांगोळी काढल्यामुळे अजूनच छान सगळं वाटत आहे. त्यानंतर मी पुढच्या बाजूला फुलांची रांगोळी घातली. त्यामुळे अजूनच सुंदर दिसायला लागलंच. अशी सजावट करताना काय करू आणि काय नको असं मला वाटतं. खूप मला आवडतं. मी स्वतःला हळद कुंकू लावलं आहे, पोतीला हळद कुंकू लावलं आहे व महालक्ष्मी मातेची कथा वाचायला सुरुवात केली. या महालक्ष्मीच्या पोतीमध्ये आतमध्ये मी जुनी पोती ठेवली आहे माझी. माझ्याकडे ह्या नवीन पोत्या आहेत, पण मला ती जुनीच पोती वाचायला आवडते. त्यामुळे बघा त्याची पानं एवढी जुनी झाली आहेत, परंतु मला तीच पोती वाचायला आवडते. आणि सेम पोती मला खूप ठिकाणी पाहिली पण मिळालीच नाही. त्यामुळे मला तीच पोती आवडते वाचायला. त्याची पाने बघा अशी चिकटतात, परंतु मला तीच पोती वाचायला आवडते. माझं मन त्याच पोतीवर आहे. श्री महालक्ष्मी व्रताची कथा ही आहे गुरुवारची कहाणी. ही कहाणी श्रवण पठण केल्याने दुःख, दारिद्र्य, चिंता, क्लेश, रोग, पीडा नष्ट होतात. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनोरथ पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची विविध रूपे, अनेक नावे आहेत. कमळात निघाली व कमळात सिंधुजा, सागरात मजा, गज तिला स्नान घालतात म्हणून गजलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, विजयलक्ष्मी, धनलक्ष्मी, अष्टपुत्रलक्ष्मी, संतानलक्ष्मी अशा पुष्पातील सौहार्द, सूर्य, चंद्र, नक्षत्रे, रत्ने यातील कांती, दिवस, स्त्रियांमधील स्त्रिया, धान्य, वस्त्रे, देवतांच्या मूर्ती, वृक्ष, पाषाण, वास्तू इत्यादी ठिकाणचे मांगल्ये ही सारी तिचीच योगमी रूपे आहेत. संपदा, समृद्धी, वैभव, ऐश्वर ही तिचीच तेजस्वी रूपे आहेत. ही वैभव ऐश्वर्याची कथा वाचून झाल्यानंतर मी महालक्ष्मी अष्टक वाचलं. त्यानंतर हे अशी आरती केली, गणपतीची, विठ्ठलांची, दत्तांची अशा 4-5 आरत्या घेतल्या.
अशा प्रकारे माझ्या महालक्ष्मी मातेचं रूप सुंदर मी पाहतच होते आणि सारखी शूट करून मी तुम्हालाही दाखवत आहे. असं वाटतं असं सारखंच या रूपाचं शूट घेत राहावं. किती सुंदर दिसत आहे. चारी बाजूला रांगोळी, फुलं, धूप, दीप, निरंजन किती सुंदर वाटत आहे. तुम्हाला हे मी सजवलेलं महालक्ष्मीचं रूप नक्कीच आवडलं तर तसं कॉमेंटमध्ये नक्की मला कळवा. मलाही आनंद होईल. त्यानंतर मी एक माळ ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा केला. ती माळ जप करताना दाखवण्यासाठी एक हात मी मोबाईलमध्ये होता, त्यामुळे मी ते फक्त दाखवत आहे. अशी माळ मी एक माळ केला जप हे सांगत आहे, कारण माझ्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे मी एक माळ जप केला हे दाखवण्यासाठी हे मी तुम्हाला इथे शूट केलं आहे. या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात दत्त दिगंबरांचंही पारायण करतात. मलाही करायचं आहे. बघूया माझ्याकडून शक्य होत आहे काय. शक्य झाले तर मी नक्कीच करणार. मला हे सगळं अध्यात्म करण्याचं खूप आवड आहे, आधीपासूनच आहे. खूप छान वाटतं मला हे सगळं करायला. आवड असली की सवड मिळते, त्याप्रमाणे मला आवड असल्यामुळे मी वेळ काढून नक्की हे सगळं करते. यानंतर मी नैवेद्य दाखवण्याची तयारी केली. नैवेद्यामध्ये मी वरण, भात, भाजी, चपाती, गोड म्हणून मी गाजराचा हलवा केला होता. त्यानंतर अळूच्या वड्या केल्या होत्या. असा हा सगळा मी नैवेद्य दाखवला. हे सजवलेलं असं महालक्ष्मीचं रूप आवडल्यास नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू पुढच्या गुरुवारी असेच एका नवीन सजावटीमध्ये. धन्यवाद.